नमस्कार मित्रांनो, मी राजेश पाटील. रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काळी मैनी. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे ज्योती. या कथेला मी बरीच नावं दिली आहेत. या कथेला तुम्ही 3 फूल एक माली असं सुद्धा म्हणू शकता, किंवा ज्योतीसोबतची मजा, लतासोबतची मजा. कारण कथा एवढी रोचक आहे की नावामध्ये काही विशेष नाहीच. जे नाव द्याल तेच समर्पक वाटेल. अशा प्रकारची माझ्या आयुष्यात घडलेली ही खरी घटना आहे. त्यामुळं घटनेला काही नाव नसतं. जे काही घटना घडली ते जशास तसं काहीतरी नाव देऊन मित्रासमोर सादर करत असतो. तर मित्रांनो, तुमचा आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला कथेचा पुढील भाग तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि तुम्हाला भरपूर मजा येईल याची पण मी अपेक्षा करतो. यूट्यूबवर सध्या काही शब्दांना बॅन करण्यात आलं आहे. त्यामुळं मी बऱ्याच गोष्टींना वर्ज्य करतो आहे. तुम्ही थोडंसं सहकार्य करा व थोडंसं सांभाळून घ्या. तुमच्या एका भावाला तुम्ही जर सांभाळून घेतलात तर तुम्हाला मजा तर नक्की येणारच आहे. आणि मी रोज माझ्या आयुष्यात घडलेल्या नवीन घटना, काही जुन्या घटना, या सर्व घटना मी तुमच्यासमोर या चॅनलच्या मार्फत कथेच्या माध्यमातून सादर करत असतो. ज्यांना कोणाला माझ्या कथा आवडत नाहीत त्यांनी चॅनलपासून 4 हात दूर राहावे. परंतु ज्या लोकांना कथा आवडतात त्या लोकांचे खूप आभार आणि तुमचं मनोरंजन व्हावे, बस एवढीच एक अपेक्षा. तर मित्रांनो, आता घडलं असं की मी आणि छोटी आम्ही किचनमध्येच सर्व काही चर्चा करत होतो. आमची तिथं दाबादाबी व घासाघाशी व्यवस्थितपणे झाली होती. आणि तिथून आता आम्ही इकडे ज्या रूममध्ये सर्वजण झोपले होते तिथं आलो. तिथं ज्योती आणि लता दोघी अगोदर झोपलेल्या होत्या. त्या ठिकाणी मी आणि छोटी जाऊन पोहोचलो. मी जसं माझ्या जागेवर जाऊन झोपलो तसं छोटी मला म्हणाली, मी आता तुझ्या पलीकडच्या बाजूला झोपणार आहे आणि मी आणि तू दोघी मजा करणार आहोत, हो ना? तसं मी म्हणालो, हो. तत्पूर्वी तू एक काम कर, याच्या अगोदर तू काही केलं आहेस का? तशी ती म्हणली, नाही रे बाबा, तुला किती वेळ सांगितलं मी असं काही नाही केलं. माझा हा पहिला अनुभव आहे. त्याच्यामुळं मी कितीतरी आतुर झाले आहे हा पहिला कार्यक्रम करून घेण्यासाठी. तसं मी म्हणालो, छोटी, तू काही काळजी करू नकोस. तुला जेवढं होईल तेवढं सुख द्यायचा मी प्रयत्न करीन आणि तुला तकलीफ होणार नाही या गोष्टीची पण मी जाणीव ठेवन. तशी ती मला म्हणाली, ठीक आहे. मग मी तिला व्हॅसलीन घेऊन यायला सांगितलं. ती मला म्हणाली, ठीक आहे. तिने व्हॅसलीन घेऊन आलं. तिनं व्हॅसलीन आणून व्हॅसलीनची डब्बी जशी माझ्या हातात दिली तसं मी ती व्हॅसलीनची डब्बी घेऊन मी ते व्हॅसलीन माझ्या नांगराच्या फाळाला लावलं. नांगराचा फाळ खूपच फणफण करत होता आणि आता कोणत्या तरी वस्तूमध्ये जर आता जमिनीवर नांगर मारायचं आहे किंवा कोणत्या वस्तूमध्ये, छोट्या वस्तूमध्ये जर मोठी वस्तू घुसवायची असेल तर तिथं ते लुब्रिकंट तर लावणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळं मी सुद्धा व्हॅसलीन निवडलं होतं. बाकी प्रोटेक्शन तर आमच्याकडं होतंच. जरी ते वापरणार असलो तरीसुद्धा बाकीच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मग ते व्हॅसलीन तिच्या विहिरीवरच्या बाजूला पण लावलं. विहिरीच्या सर्व काठांना व्हॅसलीन लावून घेतलं. मग जसं मी माझा हात फिरू लागलो तसं तिथलं ती कोमल मुलायम जमीन माझ्या हाताला लागू लागली. आता तिचा जो दाना होता तो आता फडकू लागला होता. माझ्या हाताला स्पष्टपणे तिथली जाणीव होत होती. तो शेंगदाणा जो होता तो शेंगदाणा खूपच जास्त फणकत आहे, तो खूप फडफड करत आहे हे माझ्या लक्षात आलं. मग मी त्या शेंगदाण्याला चुरगळू लागलो. त्या शेंगदाण्याचं बीज खूपच नाजूक होतं आणि एकदम मस्त. माझ्या मनाला खूपच आवडलं. मित्रांनो, आता खूप वेळ गेला. मी बऱ्याच वेळ तर फक्त वरून मजा करत होतो. मग ती मला म्हणाली, राजेश, तू एकटाच मजा घेतोयस आणि मला मात्र खूप दूर ठेवलेस. मग मी म्हणालो, काय झालं? मी कुठं नको म्हणलो, घे ना तुला जसं पाहिजे तसं. मग ती लगेच मला म्हणाली, ठीक आहे, घेते मी पण. मग ती मला म्हणाली, तुझा दांडा इकडच्या बाजूला कर ना. तसं मी माझं लिव्हर खेचलं आणि माझ्या नांगराचा फाळ वर झाला. जसं नांगराचा फाळ वर झाला तसं ती त्याच्याकडे बघूच लागली आणि मला म्हणाली, बापरे, किती मोठा नांगराचा फाळ आहे, माझी जमीन तर फाटून जाईल ना. मी म्हणालो, मोठ्या नांगराच्या फाळानं जमिनीची मशागत खूप छान होते आणि हे सर्व काही तुझ्या ज्योती दिदीला माहीतच आहे. आता माझं बोलणं लता ऐकत आहे हे मला माहीत होतं. मग लताने डोळे किलकिले केले आणि ती माझ्याकडे बघू लागली. मी मुद्दामच थोडं लताकडच्या बाजूला सरकलो आणि तिला म्हणालो, अगं, इथली जमीन समतल नाही का? तू थोडंसं अलीकडच्या बाजूला सरक. अलीकडच्या बाजूला आल्यानंतर आपण या शेतीची मशागत करायला सुरुवात करू. कोणत्या पण एका बाजूनं मशागत करायला सुरुवात केल्यानंतर चांगली गोष्ट असते.
शेतजमिनीच्या मधोमध नांगराला कधीच मजा येत नाही. एका कडकून चालू केलं की पीक पाणी खूप छान येत असतं आणि सर्व काही मजा अगदी हिशोबानेच आणि अगदी व्यवस्थितपणेच घ्यायला पाहिजे, कारण तुझी ही पहिलीच वेळ आहे, असं मी तिला म्हणालो. मग तीसुद्धा मला म्हणाली, हो, मला यातलं काही माहीत नाही. मी बऱ्याच वेळेला दीदीचा कार्यक्रम बघितला आहे, परंतु स्वतः मात्र आत्तापर्यंत असं काही करायची माझ्यावर वेळ आली नाही आणि मला कधी जमलं पण नाही. त्याच्यामुळे तुला जे काही करायचं आहे ते तू व्यवस्थितपणे कर. मग मी तिला म्हणालो, ठीक आहे, तू नको काळजी करू. तुझ्या जमिनीची मी अशी मशागत करेन की तू माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाकडून मशागत करून घेण्यासाठी जाणारच नाहीस. तशी ती मला म्हणाली, अरे, शेतजमिनीची मशागत करून घेण्यासाठी एवढा भारी गडी लावल्यानंतर पुन्हा दुसरा गडी लावायची काय गरज आहे? एवढा कामाचा एकच गडी मिळाल्यानंतर जो गडी 3 लोकांचं काम एकच करतो, एकटाच तिघांची कामं करू शकतो, असा गडी जर आम्हाला मिळाला तर दुसरा गडी कशाला बघायचं आहे? सर्व काही तू एकटाच कर ना. त्याचं मेहनत, त्याचं फळ सर्व काही तुला मिळणारच. त्याच्यामुळे तुला कुठं पण मेहनत करायची आहे, कुठं पण मशागत करायचं आहे, कारण दररोजचं जे काम आहे ते काम तर करावंच लागेल. काम न करता पोट कसं भरणार? आणि जरी पोट भरलं तर बाकीच्या गोष्टीचा कशी सोय लागणार? मग मी म्हणालो, हो ना छोटी, बरोबर आहे तुझं. इकडे लता मात्र छोटी इतकी हुशार आहे, तिला एवढं कसं काय माहीत असेल असा विचार करत असेल. मी हळूवारपणे लताकडे बघू लागलो. तशी छोटी मला म्हणाली, काय बघतोयस? मग मी तेलो, अगं ही लता उठली काय असं मला वाटलं. मग ती म्हणाली, तिचं सोड आणि चल कर चालू लवकर, दम ठरवत नाही. मी एकदम तिच्यासोबत मस्त खेळू लागलो. आम्ही दोघे पण एकमेकांना जास्त कसं सुख देता येईल याच्याकडे बघत होतो. आम्ही दोघं एकमेकांच्या शरीरावर, एकमेकाच्या जमिनीवरून हात फिरवत होतो. बराच वेळ गेला. आम्ही एकमेकाला संतुष्ट करण्यात व्यस्त होतो. कधी इकडे लतानं डोळे उघडले आणि ती कधी आमच्याकडे बघू लागली हे आमच्या दोघांना पण समजलं नाही. मग जसं ती माझ्याकडे बघते हे माझ्या लक्षात आलं, तसं मी थोडं घाबरल्याचं नाटक केलो आणि तिला म्हणालो, लता, तू जे पाहतेस ते काही खरं नाही. अगदी सहजपणे छोटीला झोप येत नव्हती म्हणून मी छोटीला अलीकडच्या बाजूने झोपायला सांगितलं आणि मी तिच्या अंगावर हात टाकून झोपलो आहे. आमच्या दोघांमध्ये बाकी काही चालू नाही. तशी लता मला म्हणाली, असं आहे का, तिला झोप येत नाही म्हणून तू झोपी घालत आहेस का? मी काय बोलावं मला काही समजत नव्हतं, कारण आमचा काही प्री प्लॅन नव्हता. जे काही जिथं जाईल तिथं जाईल, जसं माहीत होईल तसं माहीत होईल असं आम्ही ठरवलं होतं. परंतु ज्योती आमच्यापेक्षा जास्त हुशार होती. ती झोपीचं नाटक करून शांत पडली होती आणि लताने मात्र पुढची बाजी मारली होती. लता सर्वांपेक्षा जास्त स्मार्ट होती. मग लता मला म्हणाली, तुमचे सर्व काही तुमचं बोलणं पटतंय, परंतु तुमच्या दोघांच्या कपडे कुठं आहेत? तुमच्या दोघांच्या अंगावरचे कपडे कुठं आहेत ते मला सांगा अगोदर. मग मी म्हणालो, लता, जाऊ दे ना यार, तू कशाला टेन्शन घेतेस, आता हे वयच आहे. मग ती छोटीला म्हणाली, छोटी, तू एवढ्या लवकर वयात येशील असं मला वाटलं नव्हतं. छोटीसुद्धा काही कमी नव्हती. ती लगेच म्हणाली, लता दिदी, कशाला विचार करतेस, तू पण जॉईन हो ना. आणि हो, हा राजेश आहे ना, खूप छान आहे. तू बघ तर, याचा नांगर मला खूप आवडला म्हणून मी माझी जमीन याला कसायला देणार आहे. आणि आपण तर दोघी खूप छान मैत्रिणी आहोत ना. गाजर, मुळा सर्व काही आपण दोघी एकत्र आणतो, मग त्यात काय एवढं? मग आता तर आपल्याला ओरिजिनल माल मिळाला आहे. जे काही ओरिजिनल आहे ते माणसानं कधी पण खावं. नॅचरल ते नॅचरल. आणि हे कृत्रिम जे असतं त्याच्यामध्ये काही एवढं कस नसतो. तू मला खूप वेळेस म्हणली आहेस की ऑर्गॅनिक शेती खूप चांगली असते. खत वगैरे टाकून पिकवलेली शेती काही कामाची नसते. ते सर्व काही डुप्लिकेटच. आणि ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक, ते आपल्या शरीरासाठी कधी पण चांगलंच आणि फायदेमंद आहे. मग लता तिला म्हणाली, हो ना अगं, जे काही मला पाहिजे होतं ते तू अगोदरच घेतलंस. ही तर गोष्ट मला पाहिजे होती, परंतु ह्या राजेशनं मला काही जुगाड लागूच दिला नाही. ती मला म्हणाली, राजेश, तू घे ना दीदीला पण अलीकडे. ती म्हणाली, हो, माझ्या पण जमिनीची मशागत करा. दोघींच्या जमिनी जवळजवळच आहेत. तिच्या जमिनी झाली की माझ्या जमिनीकडे तुझं ट्रॅक्टर घेऊन ये आणि माझ्या जमिनीवरून नांगरायला सुरुवात कर. आणि ती छोटीला म्हणाली, तुला काही अडचण येईल तर त्याचं ट्रॅक्टर अलीकडं आलं तर चालेल ना? तसं ती हसू लागली आणि म्हणाली, दीदी आहे, तू आणि मी जर समझोता करून घेतलो तर सर्व काही व्यवस्थित होणार आहे. मग लता म्हणाली, तू समजून घेतलीस, ठीक आहे, चालेल. मग मी म्हणालो, तुझ्या जमिनीची पण अधूनमधून मशागत करायची असेल, तुझ्या झाडपाल्याचा काही हात फिरवायचा असेल वगैरे, बाकी काही काम करायचं असेल तर तू माझ्याजवळ येऊ शकतेस आणि आम्हाला मदत करू शकतेस, कारण इकडची जमीन नांगरायचं झालं की मी तुझ्याकडे येणारच आहे. मग मुद्दाम लता
छोटीला म्हणाली, छोटी हे सर्व काही तू जर मला अगोदर सांगितलं असतंच तर आता किती उशीर झाला आहे बघ. आपण ही मजा तेव्हाच घेऊ शकलो असतो. आपलं नांगरणं, खुरपणं, पेरणं सर्व काही अगोदर झालं असतं. दीदी तर केव्हा झोपून गेली आहे. आपण दोघींनी मस्त आपली जमीन नांगरून घेतली असती आणि आत्तापर्यंत आपला कार्यक्रम झाला पण असता. शेतीची मशागत करायची म्हणली की खूप वेळ द्यावा लागतो. घाई गडबडीत केलेली कामं काही चांगली नसतात. तसं छोटी लगेच तिला म्हणाली, दीदी मी जसं तुम्ही दिलेलं मसाला दूध पिले तसं मला झोप लागली. मी कशी झोपी गेले मला काही समजलंच नाही. मी जर झोपले नसते तर हा कार्यक्रम तेव्हाच झाला असता. परंतु जाऊ दे, आणखीन पण वेळ गेलेली नाही. आणि लगेच मला म्हणाली, राजेश तू सर्व काही नांगरण व्यवस्थित करून घेशील ना. आजच्या जो काही उरलेला वेळ आहे ह्या उरलेल्या वेळामध्ये एक राऊंड तरी नांगराचं आमच्या दोघींच्या शेतामधून चालेल ना. तुझा नांगर आमच्या दोघींच्या शेतामधून जर चालत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि हो, जर तुला वाटत असेल की नांगरणाला वेळ लागणार आहे तर मात्र मला राहू दे, माझं काही मी काहीतरी ॲडजस्ट करीन. परंतु तू अगोदर लता दीदीची जमीन नांगरून घे. ती पण खूप तिच्या जमिनीची मशागत करून घेण्यासाठी खूप वेळ तिनं ट्रॅक्टरला शोधला आहे. परंतु आम्हाला काही गडी मिळालाच नाही. त्याच्यामुळं तू अगोदर तिची जमीन नांगरून घे. माझं नंतर बघूत. आता छोटी किती समजदार आहे हे माझ्या लक्षात आलं. तशी लता म्हणाली, नाही गं छोटी, तू लहान आहेस ना म्हणून तुझा मान अगोदर. छोट्याला वाटणी अगोदर मिळते. तसंच हे नांगरायचं, कुळपायचं, खुरपायचं जे काही आहे ते अगोदर तुझ्यापासूनच सुरुवात करू. छोट्याचा मान अगोदर असतो तो मान मी तुला देत आहे. त्याच्यामुळं तू अगोदर तुझ्या जमिनीची मशागत करून घे. तुझ्या जमिनीची मशागत झाली की मग मी माझी पण जमीन नांगरून घेते आणि मी पण माझं काम करून घेते. मग ती मला म्हणाली, चालेल ना राजेश. तसं मी म्हणालो, हो चालेल ना. परंतु लता तू एक काम कर ना, तू पण आम्हाला जॉईन हो. आमच्या कामामध्ये तू आम्हाला मदत कर, म्हणजे तुझ्या कामामध्ये पण छोटी मदत करेल. मग ठीक आहे असं ठरलं आणि लता पण म्हणाली ठीक आहे आणि छोटी तर तयारच होती. आता मी त्या दोघींच्या जमिनीची एकत्रितपणे नांगरणी करू लागलो. जमिनीचे पट्टे जे उभे नांगरायचे होते ते आडवे नांगरायला सुरुवात केली. त्या दोघींना पण मी एकत्रितपणे जवळ बोलवलं. आम्ही आता तिघे मिळून त्या जमिनीची मशागत करू लागलो. तिघांना पण भरपूर मजा येत होती, कारण नांगराचा जो आवाज येत होता तो चटाक 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 पटाक चटाक पटाक हा आवाज आम्हाला खूप वेळ लावत होता. मग मी लताला म्हणालो, लता कसा आहे ट्रॅक्टरचा आवाज, चटाक पटाक चटाक पटाक भारी आहे ना. तशी छोटी काही कमी नव्हती. ती लगेच म्हणाली, पाच पोच भारी वाजते वाजव वाजव आणखीन वाजव, जोरात वाजव. तसं मी म्हणालो, माझ्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल खूप आहे, जे डिझेल जास्त असलं की आवाज पण जास्त येतो. तशी लता म्हणाली, फक्त डिझेल असून काही कामाचं नाही, ट्रॅक्टरची पॉवर पण जास्त असायला पाहिजे. जेवढ्या जास्त अश्वमेघचं ट्रॅक्टर तेवढी नांगरणी पण जो दमदार असते आणि ही दमदार नांगरणी शेतमालकाला खुश करून टाकत असते. तशी लगेचच छोटी म्हणाली, हो ना, आता मी तर खुश होत आले आहे. जवळजवळ 5 मिनटं राहिली असतील, माझी जमीन संपून जाईल आणि ह्याचं डिझेल पण संपेल. तसं मी हसू लागलो. माझ्या ट्रॅक्टरमध्ये डबल इंजिन आहे आणि किती अश्वशक्ती आहे हे मला माहीत नाही, परंतु माझं ट्रॅक्टर इतर लोकांपेक्षा जास्त दमदार आहे. त्याच्यामुळं माझी नांगरणी आणि फवारणी, कोळपणी सर्व काही मी माझ्या ट्रॅक्टरनं जे काही करतो ते एकदम दमदारच करतो. पुढचा माणूस एकदम जोशमध्ये आला पाहिजे. मग लता हसू लागली आणि लता म्हणाली, ये लवकर माझ्या जमिनीवर, कर लवकर तिच्याकडचं पार, थोडं तुकडं राहिलं आहे तेवढं तुकडं पार कर. तो तेवढं तुकडं पार केलंस की बस ये माझ्याकडे आणि हे कणसं दाबभर, ह्या कणसाची मुंड्या पेरगळ, हे कणसं पण मध्ये येत आहेत. असं म्हणून तिनं ते फुगे उडवले. जसे तिने ते फुगे हलवले तसे ते फुगे मी जोरक्यात दाबले. मी म्हणालो, माझे हात रिकामेच आहेत ना. जरी माझं ट्रॅक्टर चालू असलं, माझं नांगरणं चालू असलं तरी मी माझ्या हाताचा वापर करून तुझ्या शेतामधले जे फुगे लहरत आहेत ते फुगे मी मोडू शकतो, त्यांना पण काढू शकतो. असं म्हणून मी तिच्या त्या फुग्यांना जोरक्यात कुस्करू लागलो, जोरात दाबू लागलो. आता मात्र मला मजा भरपूर यायला लागली होती आणि ह्या दोघी पण आता जास्त जोशमध्ये होत्या. जोशमध्ये केलेलं काम एकदम मस्त असतं आणि खूप ताकद पण लागत नाही. काही वेळाच्या झटापटीनंतर छोटीची जमीन पूर्णपणे नांगरली होती. तिचं नांगरण पूर्ण झालं. तशी ती मला म्हणाली, माझं शेत संपलं आणि तुझं डिझेल पण खाली साळं माझ्या लक्षात येते. सर्व काही ओलं झालं आहे बघ ना, सर्वत्र चिकट झाले. आता तुझं हे डिझेल पुसून घे आणि तुझं ट्रॅक्टर दीदीच्या जमिनीवर घेऊन जा आणि कर चालू तिकडे. तसं मी म्हणालो, जेव्हा मी तुझी जमीन नांगरत होतो तेव्हा तिचे फुगे मी कुस्करत होतो, तिच्या फुग्यांना दाबत होतो. आतमध्ये आलेल्या कणसांची माना मोडणं हे माझं काम आहे. त्याच्यामुळं आता तिच्या जमिनीवर नांगरण करत असताना
तुझे फुगे मला दाबायचे आहेत. तशी ती मला म्हणाली, हो ठीक आहे, माझे फुगे तू सहज दाबू शकतोस, कर तुला काय करायचं ते. सर्व काही तुझंच आहे आता. आम्ही दोघीजणी जमिनीच्या मालकीने असलो तरी आमचा गडी मात्र तू खास आहेच. आमच्या खास गड्यानं काय करावं आणि काय करू नये हे आम्ही दोघी ठरवत नाही, तर सर्व काही आम्ही गड्यावर सोपवतो. कारण गड्यावर सोपवून जर काम दिलं तर सर्व काही व्यवस्थित होत असतं असं मला वाटते. तशी लतासुद्धा म्हणाली, हो ना गं छोटी, बरोबर आहे तुझं. सर्व काही गड्याच्याच मनावर सोपवायचं. त्याच्यामुळं आपण जर गड्याला प्रेशर दिलं तर तो गडी काम करत नाही, तो कामामध्ये हलगर्जीपणा करतो. परंतु गड्याच्या जर मनावर सर्व काही सोपवून दिलं तर तो गडी मन लावून काम करतो. हो ना, आपण फक्त त्याला मदत करायची, त्याला जे काही पाहिजे ते देत राहायचं. छोटीच्या शेतातली नांगरणी झाल्यानंतर मी लताच्या शेताला परत एकदा नांगरायला सुरुवात केलं. लताचं आणि माझं नांगरणं तिच्या शेतावरून अगोदर एक राऊंड झालाच होता. त्याच्यामुळं आता नांगर फिरवायला खूप सोपं जात होतं आणि ती जरा जास्त जोशमध्ये होती काम करून घेण्यासाठी. गड्यानं काम जास्त करायला पाहिजे हे लताला वाटत होतं. छोटीला या गोष्टीतलं काही माहीत नव्हतं. छोटीची मात्र एकच नांगरणी झाली होती. मग मी छोटीला म्हणालो, आता तुर्तास तरी एक राऊंड ठीक आहे, याच्यानंतर उद्याचा पूर्ण दिवस आपल्याकडे आहे. उद्या ज्योतीला पण बोलूत आपण आणि तिची आणि तुम्हा दोघींची तिघींची जमीन जर एकत्रित नांगरायचं ठरलं तर तिघींची जमीन एकत्रित नांगरून घेऊत. त्यामुळे आपल्याला मस्त मजा पण येईल आणि काम पण लवकर होईल. चालेल ना? तुमची जमीन लवकरात लवकर सुपीक करून देतो, चालेल ना? तसं त्या दोघी पण हसू लागल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे. आमचं बोलणं पण चालू होतं आणि नांगरणी पण चालू होती. अशा प्रकारे आमची नांगरणी अर्धा तास झाल्यानंतर मी ज्योतीच्या शेतामध्ये डिझेल सांडलं. माझं डिझेल सांडल्याचं तिच्या लक्षात आलं. मग ती मला म्हणाली, माझं डिझेल तर केव्हा सांडलं, माझी जमीन तर सुपीक झाली, परंतु तुझं पण डिझेल सांडलं बघ. आता हे सर्व काही स्वच्छ करून घे. आणि इथं डिझेल सांडलं आहे, नांगरणी झालं आहे, हे दुसऱ्या लोकांना कळायला नाही पाहिजे, कारण मला 3-4 वेळेस माझ्या शेतातून नांगर फिरून घ्यायचं आहे. मी म्हणालो, असं पण उद्या ज्योतीला माहीत होणारच आहे की, कारण तिची पण जमीन नांगरायचीच आहे. मग ती म्हणाली, ठीक आहे, बघू काहीतरी उद्या. आजची रात्र तर मस्त गेली, आजची नांगरणी मस्त झाली आहे. धन्यवाद राजेश, असं त्या दोघींनी पण एकदाच म्हणले. मग आम्ही तिघं पण आमचे काम संपल्यानंतर आम्ही झोपलो. मित्रांनो, आता कथेचा फक्त शेवटचा एक भाग राहिला आहे. तो भाग उद्या अपलोड होईल. बाय बाय मित्रांनो. कथा आवडली तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कथेला शेअर करायला विसरत जाऊ नका. मित्रांनो, तुम्हाला काही जर माझ्यामधून चुका आढळल्या असतील तर मोठ्या मनानं माफ करा आणि काही सण असेल तर कमेंट करा. बाय बाय मित्रांनो.